नमस्ते विद्यार्थ्यांनो, यापूर्वी आपण शब्दतरंग प्रकाशनच्या प्रश्नपत्रिका क्रमांक 3 मधील 41 ते 50 उदाहरणं सोडवली आहेत. आता आपण 51 ते 60 पर्यंतची उदाहरणं पाहणार आहोत. चला तर पाहूया 51 उदाहरण. पुढील काय 3.6 इतके नाही म्हटलेलं आहे? नाही. पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे 3.3/5. तर पाहूयात त्याची किंमत येते का नाही. तर याला पूर्णांक पूर्णांकात करूया. 5-15 आणि 3 18. 18/5 दशांशमध्ये करूया त्याला. 5-15 उरले 3 30 झाले. 5-6 म्हणजे हे तर 3.6 आलेलं आहे. हे तर आपल्याला माहीत आहे 10 भागायचं म्हणजे दशांश चिन्ह डावीकडे सरकणार. हे पण आलेलं आहे. इथं पाहूया 20-60 आणि 12 72/20 याला संक्षिप्त रूप आपल्याला देता येईल. 10 करूयात अगोदर म्हणजे लक्षात येईल. म्हणजे 42/20 2-6 आणि 2-6 म्हणजे 36/10 म्हणजे 3.6 हे पण येत आहे म्हणून आहे. आता इथं पाहूया याला आपण बघूयात. तर 8 भाग जातोय दोघांना पण. तर 8-1 उरले किती 6 64 झाले. 8-8 आणि 8-1 0 वर आलं 18/10 म्हणजे उत्तर येणार आहे 1.8. मग कोणाची किंमत नाही 3.6 इतकी किंमत कोणाची नाही. तर पर्याय क्रमांक डी हे उत्तर येणार आहे. यानंतर पहा 52 उदाहरण. एक रेल्वे गाडी एका स्थानकावरून रात्री 8:30 वाजता ताशी 84 किमी प्रति तास वेगाने सुटते. तर 315 किमी लांब असलेल्या स्थानकावर ती किती वाजता पोहोचेल? बघा आपल्याला गाडी निघण्याची वेळ काय दिलेली आहे? रात्री 8:30 म्हणजे रात्री 8:30 वाजता निघते. ही निघण्याची वेळ दिलेली आहे. आणि तिचा वेग पण दिलेला आहे आपल्याला. वेग किती दिलेला आहे? 84 किलोमीटर प्रति तास. 84 किलोमीटर प्रति तास म्हणजे ताशी 84 किलोमीटर वेग दिलेला आहे. आणि ती 315 किलोमीटर अंतर असलेल्या स्थानकावर किती वाजता पोहोचेल? आपल्याला अंतर दिलेलं आहे. अंतर दिलेलं आहे 315 किमी आणि आपल्याला विचारलेलं आहे किती वाजता पोहोचेल. बाळांनो, किती वाजता पोहोचेल काढण्यासाठी आधी तिला किती वेळ लागेल हे काढावं लागेल. मग वेळचं सूत्र आपल्याला माहीत आहे काय आहे? अंतर भागिले वेग. अंतर छेद वेग. अंतर किती दिलेलं आहे? किती काढायचं आहे अंतर? 315 भागिले वेग काय आहे? 84. पाहूयात मग कितीनं भाग जातोय तो? 3 भाग जातो. तर घालूयात. 3-2 6 2 उरले 3-8 24 3-1 3 लहान आहे 0. इथं चूक होते बरं का. 3-5 15 करतात लगेच. ती लहान आहे 3-5 15. त्यानंतर बघूया 28 आहे इथं आणि वर मात्र 105 आहे. तर आता मात्र भाग जातोय का? नाही जात. मग काय करणार? तर पूर्णांकात करूयात आपण. तर करूयात काय होईल बघा. तर 28 त्रिक 84 28 चोक 112 आलं लक्षात. मग आपल्याला 28 त्रिक 84 आणि 112 जे आहे 112 मधून 84 वजा नाही 105 बघा. 105 मधून 84 वजा करावं लागेल. तर 1 10 मधून 8 2 आणि 0 किती राहिले? 21 राहिले बरोबर. मग 21/28 अशा पद्धतीनं एवढा वेळ लागणार आहे. एवढे तास लागणार. हे तासामध्येच येणार. आलं लक्षात. आता मात्र आपल्याला काय करावं लागेल? तर याचं तास मिनिटामध्ये रूपांतर करावं लागेल. इथं भाग जात होता आहे की नाही? इथं घालवला नाही आपण. आणखी घालूया. तिथं काय 7 जातो. 7 त्रिक 21 7 चोक 28 म्हणजे 3.3/4 तास. म्हणजेच काय रे बाळांनो?
इथं पण आपल्याला लक्षात आलं नाही अगोदर 7 भाग जात होता, पण आता पहा इथं 3 तास आणि 3/4 म्हणजे पाऊण म्हणजे 45 मिनिटे. म्हणजे त्या गाडीला किती वेळ लागणार आहे? 3 तास 45 मिनिटे. बरोबर. ती रात्री किती वाजता निघाली? 8:30. ह्या 8:30 मध्ये काय करावं लागेल? लागलेला वेळ 3 तास 45 मिनिटे मिळवावी लागेल. आपण मिळवल्यानंतर पहा काय येईल ते. तर हे 5ला 5, 7 आणि 11 म्हणजे 11:75. पण बाळांनो, हे 11:75 होत असतात का? मग काय करतो आपण? इकडचा तास इकडे देतो आणि -60 करत असतो. मग काय झालं? इथं 15 आणि इथं मात्र 12 म्हणजे 12:15. पण कधी निघालेले? रात्री निघाले म्हणल्यावर रात्रीच पोचेल. मग रात्री जर बघायला गेलं तर आता तुम्ही म्हणाल मग 12:15 कुठं दिसतंय? तर 12:15 इथं एक दिसतंय आणि इथं एक दिसतंय. या दोन्हीपैकी कोणतं उत्तर येणार आहे? हे पाहताना मात्र काही जण नक्की चुकणार आहेत. तर हे रात्रीचे आहेत. रात्रीचे दुपारचे आहेत का? नाही, दुपारच्याला PM असं लिहिलं जाईल आणि रात्रीचे जे आहेत ते AM लिहिलं जाईल. म्हणून 12:15 AM कुठं आहे? तर पर्याय क्रमांक B म्हणून उत्तर येणार आहे. पर्याय क्रमांक B. यानंतर पाहूया आपण 53 उदाहरण. एक बस पहाटे 5:10 A या ठिकाणाहून निघाली व 826 किलोमीटर अंतरावरील B या ठिकाणी रात्री 7:55 पोहोचली. तर बसचा ताशी वेग किती? निघण्याची वेळ आपल्याला दिलेली आहे पहाटे 5:10. त्यानंतर पोहोचल्याची पण वेळ दिलेली आहे रात्री 7:15 आणि अंतर किती कापते तेवढ्या वेळेत? तर 826 किलोमीटर. तर तासी वेग काय? तासी वेग काढण्यासाठी आपल्याला काय माहीत पाहिजे? वेळ आणि अंतर. तर इथं आपल्याला अंतर तर माहीत आहे, वेळ माहीत नाही. तुम्ही म्हणाल सर दोन वेळ आहेत. वेळ ही घड्याळातील वेळ आहे, लागलेला वेळ नाही. ही घड्याळातील वेळेवरून आपल्याला तिला A ठिकाणाहून B ठिकाणी जाण्यासाठी किती वेळ लागला ते काढावं लागेल. मग इथं आहे ही पुढची वेळ आपल्याला कशात करून घ्यावी लागेल? 24 ताशी घड्याळात. मग हे 24 ताशी घड्याळात याच्यामध्ये 12 मिळवलं, याच्यामध्ये 12 मिळवले. तर पहा किती 12 मिळवल्यानंतर किती वाजतील? तर हे 5 बघा आणि हे 19 म्हणजे 19:55 पोचलेली आहे 24 ताशी घड्याळात. हे कशात काढलेलं आपण? 24 ताशी घड्याळ. लक्षात घ्या 24 ताशी घड्याळ. मग यावरून आपल्याला काय करता येईल? ही 24 ताशी घड्याळात पोचलेली वेळ आहे, त्यातून पहिली वेळ वजा करूयात. पहिली निघालेली वेळ काय? 5 तास 10 मिनिट. वजा जर केला आपण तर 5, 4 आणि 19मधून जर 5 वजा केलं तर काय राहणार आहे? तर पहा 9मधून 5 4 आणि इथं 1 म्हणजे 14 तास 45 मिनिट हा वेळ लागलेला आहे. त्या कशाला? दिलेल्या गाडीला वेळ लागलेला आहे, बसला वेळ लागलेला आहे. मग आपल्याला काय काढावं लागेल? तर विचारलेला आहे वेग काय? आता वेगचं सूत्र काय? पहा वेगचं सूत्र आपल्याला माहीत आहे. वेग बरोबर अंतर भागिले वेळ. अंतर भागिले वेळ. आता अंतर माहीत आहे आपल्याला. अंतर किती आहे? 826 किलोमीटर आणि वेळ किती लागलेला आहे? तर हेच आपण कशात लिहू शकतो? दशांश चिन्हामध्ये कसं लिहू शकतो? 14 तास 45 मिनिट म्हणजे 14.75 तास. बरोबर. किंवा अपूर्णांकात सुद्धा लिहू शकतो. हे कसं लिहू शकतो? 14.3/4 अशा पद्धतीने पण लिहू शकतो आपण. आपल्याला जसं योग्य वाटेल तसं. मी दशांशमध्ये लिहितो 14.75. आता हे सोडवायचं आहे आपल्याला. सोडवताना कसं सोडवणार पहा. तर दशांश चिन्ह काढून टाकूयात. वर 826 हे दशांश चिन्ह छेदस्थानी दशांश चिन्हाच्या उजवीकडे 2 अंक आहेत म्हणून अंशस्थानी 2 शून्य देऊयात आणि दशांश चिन्ह काढून टाकूयात. आता 75 आणि 2 शून्य आहेत म्हणजे 25 भाग जातोच. 25
5चा 125 उरणार किती आहेत 22. मग 25 90 225. आता इथं 25 दोन्ही 50 उरले, नीट लक्षात घ्या, 25 त्रिक 75 उरले 7. काय झालं इथं 76 तयार झाले बरोबर. 25 त्रिक 75 उरले 1 झाले 10, लहान आहे 0 उरले, काय आहे उरणार 10ला 10 0 तसंच 100. 25 चोक 100 म्हणजे काय आलेलं आहे इथं तर 3304 भागिले 59. आता बघा 59. आता ही तर मूळच संख्या आहे. मग याच्या पाड्यात किती व्यांदा आहे ते आपल्याला पाहावं लागेल. तर 9च्या पाड्यात एकक स्थानी 4 कधी येऊ शकतं तर 9 सख 54 म्हणजे 59 गुणिले 6 जर करून पाहिलं आपण तर 9 सख 54ला 4 हातच्याले 5 6 पंचे 30 आणि बघा 5 35. तर हे काय होत आहे आपण अगोदर 330च पाहूयात. 330 हा तर भाग बसत नाही कारण 5चा भाग इथं 330 आहे बरोबर आणि इथं मात्र 354 होत आहे. म्हणून 59 गुणिले 5 5 9 45ला 5 हातच्याले 4 5 5 25 4 29 म्हणजे भाग कितीचा बसणार आहे बाळांनो तर निश्चितपणे 5चा बसणार आहे बरोबर. आणि उरणार किती आहे तर ह्या 330 मधून 295 वजा करावं लागेल आपल्याला. 30 मधून 95 ती 30 आणि 5 म्हणजे उरणार आहेत 35 आणि हे वरचं 4 54. मग आता आपल्याला पाड्यात काय पाहावं लागेल 354. तर हे आहे कितव्या नंबरला आहे तर 6 नंबरला आहे म्हणून भाग बसणार आहे 6चा म्हणजेच 56 किमी वेग येणार आहे. मग असा आपल्याला 56 किमी लक्षात येत आहे का बघूयात पर्यायामध्ये कुठे तर पर्यायामध्ये 56 किमी आपल्याला दिसत आहे डी पर्यायात म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक डी. कॅल्क्युलेशन मोठे करावे लागत आहेत त्यामुळे तुम्हाला थोडंसं ह्या प्रश्नपत्रिकेतील काही उदाहरणं अवघड वाटलेली आहेत. प्रत्यक्षात ते अवघड नाहीत, स्वतः सोडवूनच बघावे लागतील आणि कॅल्क्युलेशन चुकायचं नाही. यानंतर पाहूयात 54 उदाहरण. पहा काय उदाहरण 500 मीटर लांबीची एक मालगाडी ताशी 45 किमी वेगाने धावते. या मालगाडीस 2.5 किलोमीटर लांबीच्या बोगद्यातून बाहेर पडायला किती वेळ लागेल. तर नीट पहा या ठिकाणी तुम्हाला मी यापूर्वी अशी उदाहरणं सोडवून दाखवलेली आहेत. ज्यांना याच्यामध्ये अडचण येते त्यांनी यापूर्वीचे व्हिडिओ नीट काळजीपूर्वक पहा किंवा तुमच्या पुस्तकातील उदाहरणं वहीतील उदाहरणं पहा. हे पहा 500 किलोमीटर लांबीची मालगाडी आहे. मालगाडीची लांबी दिलेली आहे आपल्याला मीटरमध्ये. वेग दिलेला आहे 45 किमी वेगाने. किती किलोमीटर वेगाने 45 किलोमीटर वेगाने धावते. आणि या मालगाडीला बोगदा ओलांडायला किती वेळ लागतो 2.5 किलोमीटर लांबीचा बोगदा आहे आणि तो ओलांडायला किती वेळ लागेल असं सांगितलेलं आहे. मी तुम्हाला असं उदाहरण बोगदा ओलांडणे प्लॅटफॉर्म ओलांडणे पूल ओलांडणे याच्यासाठी सांगितलेलं आहे. लांबी आघाडीची लांबी असेल बोगद्याची लांबी असेल ती म्हणजेच अंतर असते. इथं आपल्याला आघाडीची लांबी दिलेली आहे बोगद्याची लांबी दिलेली आहे. ते दोन्ही पण मिळून एकूण अंतर आघाडीला कापावं लागणार आहे. परंतु त्यासाठी नेहमी आघाडीची लांबी आणि बोगद्याची लांबी पुलाची लांबी कशामध्ये दिली जाते तर मीटरमध्ये. इथं मात्र बोगद्याची लांबी किलोमीटरमध्ये दिलेली आहे म्हणजे त्याचं अगोदर मीटरमध्ये रूपांतर करावं लागेल. 2.5 किलोमीटर म्हणजे काय येणार आहे मीटरमध्ये 2 किलोमीटरचे 2000 आणि 5 अर्ध्याचे 500 म्हणजे 2500 मीटर येणार आहे. आणि मग आपल्याला माहीत आहे वेळ काढायचा आहे. आता वेळ काढताना तुम्हाला निश्चित माहीत आहे वेळचं सूत्र जनरली वेळचं सूत्र जे आहे तेच सूत्र काय वेळ बरोबर अंतर भागिले वेग. परंतु आपण आगगाडी पूल बोगदा ओलांडत असताना तुम्हाला सांगितलेलं आहे अंतर काढताना सूत्राला 5/18 न गुणायचं आणि वेळ किंवा वेग काढत असताना दिलेल्या सूत्राला 18/5 ने गुणायचं आणि किमती ठेवा. आता त्यानंतर अंतर किती आहे हे दोन्ही मिळून कोणतं हे 500 आघाडीची लांबी कारण आघाडीला बोगदा ओलांडण्यासाठी तिच्या स्वतःची लांबी प्लस
बोगद्याची लांबी दोन्ही मिळून अंतर ओलांडावं लागेल. म्हणजे 500 आणि 2,500 3,000 मीटर भागिले वेग काय आहे दिलेला 45 किलोमीटर आणि गुणिले सूत्रामध्ये दिलेलं 18/5. आता आपण संक्षिप्त रूप देऊयात. 5 1 5, 5 6 30, उरले हे 2 0 वर म्हणजे वर 600. आता इथं या दोघांना 9 न जातो, 9 2 18, 9 5 45. आता 5 न 600 ला जातो, 5 1 5, 5 1 5, 1 उरलं 5 2 10 आणि 0. आता काय राहिलेलं आहे 120 आणि इथं 2. 120 आणि 2चा जर गुणाकार केला तुम्ही 120 गुणिले 2 तर काय येणार आहे 240. बाळांनो पण हे 240 आलं, परंतु ते कशामध्ये उत्तर येतं नेहमी वेळ हा नेहमी सेकंदामध्ये येतो हे लक्षात घ्या. मग आधी आपल्याला पर्यायामध्ये पाहावं लागेल सेकंद आहे का असं. 240 सेकंद तर तुम्ही पाहिलं तर आपल्याला पर्यायामध्ये 240 सेकंदामधला कुठलाच पर्याय नाही. मग आपण याचं मिनिटामध्ये रूपांतर करूया. तुम्हाला माहिती आहे 240 सेकंदाचं मिनिटात रूपांतर करायचं म्हणजे काय करावं लागेल 240ला 60ने भागावं लागेल. हे 0 0 कटलेलं आहे. 6 चोक 24 म्हणजे 4 मिनिटे लागणार आहेत. मग 4 मिनिटे असा पर्याय आहे का पाहूयात. तर आपल्याला 3 मिनिटे आहे, 4 तास आहे, 6 मिनिटे आहे, 4 मिनिटे आहे. मग उत्तर येणार आहे 4 मिनिटे, नाहीतर 240 सेकंद. असं कुठं आहे तर पर्याय क्रमांक डी मध्ये आहे. म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक डी. आलं लक्षात. यानंतर पाहूयात 55 उदाहरण. काय बादलीपेक्षा 4 पट पाणी एका पिंपात बसते. दोघांची मिळून धारकता 36,000 मिलीलिटर असेल तर पिंपाची धारकता किती असं विचारले आहे बाळांनो. म्हणजे आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे बादली आणि पिंप. बादलीपेक्षा 4 पट पाणी पिंपात बसते. म्हणजे पहा बादली एक भाग पाणी बसतं तर पिंपामध्ये मात्र त्याच्या किती पट 4 पट. म्हणजे कसं काढणार 4 गुणिले 1 म्हणजेच 4 भाग पाणी कशामध्ये आहे पिंपामध्ये. आता दोन्ही मिळून किती भाग होणार आहेत बादली आणि पिंप मिळून. तर एकूण दोघांचे मिळून भाग किती आहेत 5 भाग. किती झाले 5 भाग. आता आपल्याला काय विचारलं आहे तर दोघांची मिळून धारकता 36,000 लिटर आहे तर पिंपाची धारकता किती. दोघांची मिळून म्हणजे बादली आणि पिंप दोन्ही मिळून. मग दोन्ही मिळून भाग किती आहेत 5. म्हणजे 5 भाग म्हणजे 36,000 मिलीलिटर आहे. एक भाग म्हणजे किती ते काढूया. एक भाग बरोबर हे 36,000 मिलीलिटर भागिले हे एकूण भाग 5 भाग. 5 5 7 35 वरला 1 5 दुने 10 आणि पुढचे 2 0 म्हणजेच एक भागामध्ये किती मिलीलिटर पाणी बसतं तर 7,200 मिलीलिटर पाणी बसते. तर आपल्याला पिंपाची धारकता विचारली. पिंपाची धारकता किती आहे, किती भाग आहे पिंप 4 भाग. म्हणजे आपल्याला पिंपाची धारकता काढण्यासाठी आलेल्या एका भागाला काय करावं लागेल 4 ने गुणावं लागेल. म्हणजे 7,200 गुणिले 4. तर पहा 4 0 0 4 0 0 4 2 8 4 7 28. बघा 28,800 मिलीलिटर हे कशाची धारकता आली पिंपाची. मग आता असं आहे का बघूया 28,800 मिलीलिटर. तर त्यांनी असं न देता काय दिलेलं आहे लिटर आणि मिलीलिटरमध्ये. मग हे 28,000 म्हणजे 28 लिटर आहे आणि वरचे शिल्लक 800 मिलीलिटर आहे. मग असा पर्याय आहे का पहा. तर असा पर्याय आपल्याला हे बघा तुम्ही ज्या पद्धतीनं चुकाल त्या पद्धतीनं पर्याय आहे. तिथं 7,200 सुद्धा आहे आणि इथं मात्र 28 लिटर 800 मिलीलिटर आहे. म्हणजे असा पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला उत्तर आल्याचं दिसेल. यानंतर पाहूया 56वा प्रश्न. पहा या ठिकाणी आपल्याला एक आलेख दिलेला आहे. स्टार म्हणजे 80 किलोग्रॅम हे आपल्याला प्रमाण हे पाहायला विसरायचं नाही. एक स्टार दिले की 80 किलोग्रॅम
आणि या ठिकाणी आपल्याला शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार असं दिलेलं आहे, त्यापुढे स्टार दिलेले आहेत. काय प्रश्न पहा, एका व्यापाऱ्याने 5 दिवसात किती किलो बटाटे विकले हे चित्रालेख दाखवत आहे. यावरून शनिवार, सोमवार व बुधवारची सरासरी विक्री, सरासरी म्हटलंय बरं का, ही विक्री रविवार, मंगळवारच्या सरासरी विक्रीपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे. पहा, आता इथं जर आपण विचार करायला गेलोत तर तुमच्या लक्षात येईल की शनिवारी किती विकलेले आहेत. आपण इथं जसं दिलं आहे तसंच पाहूया. शनिवार, सोमवार आणि बुधवार यांची सरासरी विक्री. शनिवारी किती आहेत, 1 2 3 4 5 स्टार आहेत, म्हणजे 80 गुणिले 5 बरोबर काय येणार आहे, 8 पंचे 40 आणि 0 400 किलोग्रॅम. लक्षात आलं. त्यानंतर शनिवार, सोमवारचं पाहूया. 1 2 3 4 म्हणजेच 80 गुणिले 4 बरोबर 8 चौक 32 320 किलोग्रॅम. आणि त्यानंतर आपल्याला दिलेलं आहे सोमवार झाल्यावर बुधवार, तर या ठिकाणी बुधवार दिसत आहे, तर किती आहे 80 गुणिले 3 बरोबर 8 त्रिक 2400 किलोग्रॅम. मग आता आपण काय करूया, सोमवार अगोदर शनिवार लिहिलं होतं, मी सोमवार लिहिलं. सोमवार, शनिवार आणि बुधवार ची काय करूया, सरासरी विक्री काढूया. सरासरी म्हणतो बरं का मी, सरासरी विक्री काढूयात. तर कसं काढतो आपण, एकूण बेरीज बरोबर आहे की नाही. ह्या सगळ्यांची बेरीज काय आहे, 400 अधिक 320 अधिक 240 आणि याला भागिले 3 दिवसाची आहे म्हणून. मग आता इथं काय समान फरक आहे 80-80चा, त्यामुळं मधली संख्या येणार आहे हे तर माहीतच आहे, 320च येणार आहे सरासरी. तरी पण मी बेरीज करून एकक स्थानी 0 आहे, 6 4 आणि 2 6, इथं 6च. त्यानंतर 2 आणि 3 5 आणि 4 9, 960 किलोग्रॅम एकूण विक्री आली. त्याला 3 न भागलं तर आपल्याला काय येणार आहे, 3 त्रिक 9 3 दोन्ही 6 आणि 0 म्हणजे सरासरी किती आली, 320 किलोग्रॅम. कशाची, शनिवार, सोमवार आणि बुधवार. आता पुढं काय विचारलेलं आहे आपल्याला, रविवार आणि मंगळवारच्या सरासरी विक्री. रविवारी किती आहे, तर मी डायरेक्ट लिहिलं तरी आता तुमच्या लक्षात येईल, 1 2 3 4 5 6 डबल मोजा, 1 2 3 4 5 6 6 8 संग 48 म्हणजे 480 किलोग्रॅम. आणि इथं मात्र किती आहे, 1 2 3 म्हणजे 8 त्रिक 24 240 किलोग्रॅम. म्हणजेच रविवार आणि मंगळवारची सरासरी, रविवार मंगळवार सरासरी. आता ही सरासरी काढताना सुद्धा आपल्याला रविवारी किती आहे, तर 480 आणि इथं आहे मंगळवारी 240 भागिले किती करावं लागेल, 2च करावं लागेल आता, कारण 2च वारांची आहे म्हणून. आता यांची बेरीज जर केली आपण तर बेरीज काय येणार आहे पहा, 0ला 0, 8 आणि 4 12ला 2, हातचाला 1, 2 आणि 3 आणि 4 7 भागिले 2. तर इथं भाग घालूयात, बेत्रिक 6 उरला 1 बेसाई 12 आणि 0 360 किलोग्रॅम. आता प्रश्न नीट बघायला पाहिजे. आपल्याला काय विचारलंय, तर नीट पहा, शनिवार, सोमवार, बुधवारची सरासरी विक्री किती आली, 320. ही रविवार, मंगळवारच्या सरासरी विक्रीपेक्षा कितीने कमी अथवा जास्त. अगोदर बघा कितीने कमी आहे का जास्त आहे, निश्चित कमी आहे. आता कितीने, ते वजाबाकी केल्यावर आपल्याला लक्षात आलं कमी आहे. कमी तर आहे, पण आता कितीने कमी, तर त्या 360 आपल्याला 320 वजा करावं लागेल, तर 40 येईल. आणि मग 40ने कमी असा पर्याय जिथे असेल ते आपलं उत्तर, 40ने कमी असा पर्याय जिथे असेल. लक्षात आलं का, हे पहा 360 आपल्याला 320 वजा करावं लागलं. आणि असं कुठं आहे 40ने कमी, तर असा पर्याय क्रमांक आपल्याला निश्चितपणे तुम्हाला सी या ठिकाणी दिसतो आहे, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक सी. यानंतर पाहूया 57 उदाहरण. एका मिठाईमध्ये वजनाच्या 28% साखर आहे, तर 16.5
5 किलोग्रॅम अशा मिठाईमध्ये किती साखर असेल? अरे साखरेचं प्रमाण सोपं उदाहरण आहे हे. साखर किती टक्के दिलेली आहे आपल्याला? 28%. आणि मिठाईचं वजन किती आहे? 16.5 किलोग्रॅम. मिठाई किती आहे? 16.5 किलोग्रॅम. आणि याच्यामध्ये साखरेचं प्रमाण किती असेल असं विचारलं आहे. म्हणजे आपल्याला 16.5चा 28% काढावा लागेल, बरोबर. म्हणजे 28/100. इथं सोडवताना आपल्याला दशांश काढून टाकूयात अगोदर. म्हणजे 165 गुणिले 28 आणि छेदस्थानी 1 शून्य वाढणार आहे 1000. आता बघूयात आपण 5 भाग जातो तर घालूयात. 5 त्रिक 15, 1 उरलं, 5 त्रिक 15, 5 दुने 10, 0 0. आता काय करूयात? 100 छेदस्थानी येईल असं पाहण्यासाठी 2 भाग घालूयात. वर आलं बे 1 बे, बे चौक 8 आणि खाली आलं बे 1 बे 100. वरच्याचा गुणाकार करूयात. आता 14 त्रिक 42ला 2, हातच्याले 4, 14 त्रिक 42 आणि 4 46 छेद 100. आता दशांश स्थळ 2 सरकणार आहे म्हणजे 4.62 किलोग्रॅम साखरेचं प्रमाण काय येणार आहे? मग साखर नीट पहा. आता इथं हे किलोग्रॅममध्ये आलं बाळांनो. मग असा पर्याय आहे का अगोदर बघूयात आपण. 4.62 किलोग्रॅम या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदाच दिसतोय. नाही तर असं पण दिलं जातं बरं का. कसं हेच दिलं, हे आता उत्तर पहिलं तर असे जशास तसं आहेच, पण असं दिलं जातं 4 किलोग्रॅम 620 ग्रॅम असं सुद्धा उत्तर दिलं जाऊ शकतं. आपल्याला इथं असंच दिलेलं आहे म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक ए. यानंतर पाहूयात 58वा प्रश्न. एका चौकोनाचे 2 त्रिकोणात विभाजन केले तर प्रत्येक त्रिकोणाचे 3 कोन, तर पूर्ण चौकोनात किती कोन तयार होतील असं आपल्याला विचारलेलं आहे. तर पहा थोडासा प्रश्न समजून घ्यावा लागेल. एक चौकोन आहे असं म्हटलंय आणि त्याचे 2 त्रिकोणात विभाजन केलेलं आहे. त्यावेळी पूर्ण त्या चौकोनात इथं थोडीशी वाक्यरचना समजत नाही असं वाटतंय. प्रत्येक त्रिकोणाचे 3 कोन, त्रिकोणाला तर 3 कोन असतातच, पूर्ण चौकोनात किती कोन तयार होतील असं विचारलंय. मग पहा आपण त्रिकोणात तुम्ही असंही चौकोनाचा कर्ण काढला किंवा असाही काढला तरी चालेल. हे पहा हा चौकोन आहे, चौकोनाला नाव दिलं मी चौकोन ABCD. मग या चौकोनामध्ये एक कर्ण काढतो. हा कर्ण काढला BD आणि या BD या कर्णामुळे 2 त्रिकोण झाले. त्यांनी 2 त्रिकोणात विभाजन केले असं म्हटलंय, बरोबर. मग आपण पण केलं. प्रत्येक त्रिकोणाचे 3 कोन, प्रत्येक त्रिकोणाचे म्हणजे हे बघा हा एक, हा एक, हा एक, या त्रिकोणाचे किती कोन तयार झाले? 3. आणि या त्रिकोणाचे सुद्धा 3 कोन. मान्य? म्हणजे किती झाले एकूण त्रिकोणाचे एकूण कोन तयार झाले? तुम्हाला माहित आहे 3 अधिक 3 बरोबर 6 कोन तयार झाले. कोणकोणते दाखवलेत मी? या ठिकाणी बीच्या ठिकाणी इकडचा एक, इकडचा एक. ABD त्रिकोणाचे 3 आणि BDC त्रिकोणाचे 3. आणि तर त्यांनी विचारलंय तर पूर्ण चौकोनात किती कोन तयार होतील. आता या ठिकाणी आपल्याला हे त्रिकोणाचे तर काढलेलेच आहेत 6. आता आणखी आपल्याला चौकोनातला हा दोघांचा मिळून एक कोन, हा दोघांचा मिळून एक कोन आणि हा दोघांचा मिळून एक कोन, म्हणजे हे 2 कोन झाले. आणखी अधिक आपल्याला शिल्लक असलेले 2 कोन घ्यावे लागतील. म्हणून चौकोनात एकूण किती कोन तयार होतील? चौकोनात एकूण 6 आणि 2 8 कोन तयार होतील. मग असा 8 कुठं आहे? तर पर्याय क्रमांक C मध्ये आहे म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक C. यानंतर पहा 59वा प्रश्न. दिलेल्या आकृतीबाबत असत्य विधान निवडा म्हटलंय. असत्य म्हणजे चुकीचं विधान निवडायचं आहे आपल्याला. या ठिकाणी आपल्याला एक आकृती दिलेली आहे, कोणाची आकृती आहे. इथं जर पाहायला गेलो तर आपण पहिलं विधान आपल्याला दिलेलं आहे कोणाचे?
आकृती याबाबत विधान. शेजारील कोणाचे नाव कोण बी, कोण ABC किंवा कोण CBA अशा प्रकारे लिहू शकतात. तर आपल्याला माहीत आहे हे विधान बरोबर आहे. आपण एक अक्षरी पण नाव शिरोबिंदूनं लिहू शकतो किंवा 3 अक्षरी उलट क्रमाने आणि सुलट क्रमाने, म्हणजे ABC कोण आणि कोण CBA असं पण लिहू शकतो, म्हणजे हे विधान बरोबर आहे. बी, आकृतीत A व C हे त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत असं म्हटलेलं आहे. A व C बाळांनो, फक्त याचा शिरोबिंदू काय आहे? B हा शिरोबिंदू आहे. कोणता शिरोबिंदू काय आहे? B. आणि त्याने आपल्याला काय सांगितलेलं आहे? शिरोबिंदू कोणकोणता आहे म्हटलंय? A व C. हे विधान चूक आहे. कोणाची भुजा वाढवले तरी कोणाच्या मापात काही फरक पडत नाही. हां, BC ही बाजू कितीही दूर लांबवली तुम्ही आणि BA ही बाजू पण कितीही दूर लांबवली तरी कोणामध्ये काहीही फरक पडत, कोणाचे माप बदलत नाही विद्यार्थ्यांनो. मग आपल्याला पाहावं लागेल की पुढचा पर्याय म्हणजे हे सुद्धा विधान बरोबर आहे. आणि 2 लघुकोणांची बेरीज लघुकोन, काटकोन किंवा विशाल कोन दर्शवू शकते. हे विधान सुद्धा बरोबर आहे. कसं? तर 2 लघुकोन तुम्ही 30 अंशाचा आणि 30 अंशाचा कोन घेतला तर हे दोन्हीचं माप 30 अंश प्लस 30 अंश बरोबर 60 अंश, म्हणजे हे 2 लघुकोन हा सुद्धा लघुकोन होतो. पुन्हा काटकोन 2 लघुकोनाची बेरीज. आता समजा तुम्ही 60 अंशाचा आणि 40 अंशाचा 30 अंशाचा कोन घेतला अगोदर, 30 60 आणि 30 90, म्हणजे इथं काय झाला तयार? काटकोन तयार झाला. आणि इथं विशाल कोन म्हणजे समजा 60 अंशाचा आणि 50 अंशाचा जर कोन घेतला तुम्ही तर काय होईल? 110 अंश, म्हणजे हा विशाल कोन तयार झाला. म्हणजे हे विधान सुद्धा सत्य आहे. मग चुकीचं कोणतं आहे? पर्याय क्रमांक B हे उदाहरण चुकीचं आहे. अशा पद्धतीनं उदाहरण म्हणजे ऑप्शन चुकीचं आहे. मग उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक B. अशा पद्धतीनेचं उत्तर पर्याय क्रमांक B येत आहे. यानंतर पाहूया शेवटचं उदाहरण, 60वं उदाहरण. 9.5 मीटर लांब, 21 सेंटीमीटर जाड आणि 8.5 मीटर उंच अशा भिंतीकरिता किती विटा लागतील जर प्रत्येक वीट 25 सेंटीमीटर गुणिले 10.5 सेंटीमीटर गुणिले 19 सेंटीमीटर मापाची असेल. यानंतर पाहूया 60वा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न. 9.5 मीटर लांब, 21 सेंटीमीटर जाड आणि 8.5 मीटर उंच अशा भिंतीकरता किती विटा लागतील जर प्रत्येक वीट 25 सेंटीमीटर गुणिले 10.5 सेंटीमीटर गुणिले 19 सेंटीमीटर मापाची असेल तर. हे बाळांनो, आपल्याला माहीत आहे आपण भिंतीसाठी किती विटा लागतील म्हटल्यानंतर काय करत असतो? भिंतीचे घनफळ भागिले एका विटेचे घनफळ. हे पहा, मग विटांची संख्या काढायची आपल्याला. विटांची संख्या, आता विटांची संख्या काढताना काय करतो? भिंतीचे घनफळ. भिंतीचे घनफळ म्हणजे काय? हे पहा, लांबी किती आहे? 9.5 मीटर गुणिले 21 सेंटीमीटर गुणिले 8.5 मीटर छेद. आता या विटेची लांबी रुंदी उंची पहा, याचं घनफळ 25 सेमी गुणिले 10.5 सेमी गुणिले 19 सेमी. आता एकक समान असली पाहिजेत. एकक समान असण्यासाठी तुमच्या लक्षात येईल की इथं काय करावं लागेल आपल्याला? फक्त या मीटरचं सेंटीमीटरमध्ये. मग 9.5 मीटर म्हणजे काय होणार आहे? 950 सेमी गुणिले, हे सेमीमध्येच आहे 21, गुणिले हे 8.5 मीटर म्हणजे 850 सेमी. छेदस्थानी आपल्याला हे 25 सेमीमध्येच आहे, 10.5 सेमीमध्येच आहे आणि 19 सुद्धा सेमीमध्येच आहे. आता आपण सोडवूयात. काय करणार आहेत आपण? तर पहा, हे दशांश चिन्ह काढून टाकूयात. म्हणजे 950
50 गुणिले 210, एक इथं दशांशचिन्हाच्या उजवीकडे अंक म्हणून एक शून्य दिला, गुणिले 850. छेदस्थानी मात्र आपण पाहूयात काय आहे, तर 25 गुणिले 105 गुणिले 19. तर आपल्या लक्षात येईल काय काय आहे ते. तर इथं आपल्याला सोडवताना पहा, 25 19 इकडे जातो भाग, 19 19 19 5 95, इथं 50 आलं. त्यानंतर 105 105 105 दोन्ही 210, 25 1 25 25 दोन्ही 50. म्हणजे काय राहिलेलं आहे वर, हे बेदोन्ही 4 4 गुणिले 850. आता यांचा गुणाकार करूयात, काय येईल तर पहा, 4 0 0, 4 25 ला 0, हातच्याले 2, 4 4 8 32 आणि 2 34. तर मग 3400 असं उत्तर कुठं आहे का पाहू, तर आहे पर्याय क्रमांक सी मध्ये, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक सी. अशा पद्धतीने आज आपण सर्व 10 प्रश्नांची स्पष्टीकरणासह माहिती पाहिली आहे. धन्यवाद.